या ठिकाणी प्रथम झुंज चालू झालेली आहे. सर्वांनी शांततेत असण्यासारखी आहे. अतिशय सुंदर रेडे बालगणी. शेतकरी बंधू कसे असतात बांधवांनो, या ठिकाणी लाटवण यांचा रेडा विजय झालेला आहे. कादुली या ठिकाणी लाटवण गणेश कदम लाटवण यांचा रेडा विजय झालेला आहे. गणेश कदम लाटवण यांचा रेडा, त्याचप्रमाणे श्री प्रमोद तांबे बांतिवडे तालुका दापोली रत्नागिरी यांच्या रेड्यामध्ये होणार आहे. या दोन्ही रेडे मालकांनी आपले रेडे घेऊन त्वरित या ठिकाणी मैदानामध्ये हजर व्हायचं आहे. म्हणून बबन शेडके यांना 500 रुपये बक्षीस मिळाले. ते बक्षीस या ठिकाणी ते सर्व रेडे मालकांना देत आहेत, याची नोंद असावी. 5000 बक्षीस जे मिळाले आहेत ते बबन शेडके या ठिकाणी त्यांनी जाहीर रूपी या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांचे सुद्धा या मंडळाच्या वतीनं आर्थिक आभार मानत आहेत. गोपाळराव कदम विभाग प्रमुख खेड यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाची देणगी मिळाली आहे. गोपाळराव कदम विभाग प्रमुख खेड यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं देणगी म्हणून मिळाले आहे. त्यांचे सुद्धा आमचे मंडळ हार्दिक आभारी आहे. या ठिकाणी शिवसेना शाखा भोमडी तालुका दापोली रत्नागिरी या शाखेच्या वतीनं सालाबाद प्रमाणे श्री नरेश महाडी दौली तालुका दापोली रत्नागिरी, त्याप्रमाणे श्री प्रमोद तांबे बांतिवडे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या रेडे मालकांनी आपले रेडे घेऊन त्वरित मैदानामध्ये हजर व्हायचं आहे. या ठिकाणी सर्वांनी शांततेत सहकार्य करायचं आहे. या ठिकाणी दौली आणि प्रमोद तांबे बांतिवडे या दोन्ही रेडे मालक काही त्यांचे सहकार्य विनंती आहे की आपण आपापले रेडे जे आहेत ते ताबडतोब मैदानामध्ये घेऊन या. प्रेक्षकांची उत्कंठा आहे की जास्त लांबणीवर टाकू नका. दोन्ही रेडे मालक जे आहेत नरेश महाडिक दौली आणि प्रमोद तांबे बांतिवडे या दोन्ही रेडे मालकांनी आपापले रेडे जे आहेत ते लवकरात लवकर मैदानामध्ये घेऊन या. मी रेडे मालकाला विनंती करतो, नरेश महाडिक दौली आणि प्रमोद तांबे बांतिवडे या दोन्ही रेडे मालकांनी आपले रेडे लवकरात लवकर मैदानामध्ये घेऊन या. आमचे गुरुवर्य आदरणीय कामत गुरुजी हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही या ठिकाणी आम्ही या व्यासपीठाकडे आमंत्रित करतो. यावेळी ताबडतोब व्यासपीठाकडे यायचं आहे. नाही अरे नाही पटकन घेऊन या ठिकाणी या ठिकाणी नरेश महाडिक दौली यांचा रेडा आलेला आहे मैदानामध्ये. अतिशय सुंदर झुंज आपल्याला पाहायला मिळेल.
रेड्याची झुंज झाली. त्यामध्ये डवळीचा रेडा विजयी घोषित करण्यात आलेला आहे. नरेश महाडिक यांचा रेडा विजयी झालेला आहे. त्याचप्रमाणे आता जी झुंज होणार आहे, मोठा गट श्री प्रदीप घाडगे पिंपरोली तालुका दापोली रत्नागिरी. त्याचप्रमाणे उमेश कदम धामणी कदमवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या दोन्ही रेडे मालकांच्या रेड्यामध्ये झुंज होणार आहे. या ठिकाणी प्रदीप घाडगे यांच्या रेड्याचं आगमन झालेलं आहे. जो नावाजलेला रेडा आहे, जो गाजलेला रेडा आहे, अतिशय सुंदर रेडा. बघा शेतकऱ्यांनी कशी मेहनत केली आहे आणि या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धा भरवल्या जातात. या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धा भरवल्या जातात. शेतकरी कशी मेहनत करतात याचं आपल्याला दर्शन मिळत आहे. रेडे कसा असावा, रेड्याची कशी बालवणी असावी, रेडा कसा बालवायचा काका मेमरीच्या वतीने हार्दिक स्वागत. आपण या ठिकाणी प्रदीप घाडगे पिंपरोली व उमेश धामणी यांचा रेड्याचं आगमन झालेलं आहे. उमेश कदम धामणी यांच्या रेड्याचं आगमन झालेलं आहे. मोठ्या गटाची पहिली झोंबी आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिशय सुंदर रेडा. अतिशय सुंदर झोंबी आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप घाडगे यांचा रेडा, त्याचप्रमाणे उमेश कदम धामणी यांच्या रेड्यामध्ये खरोखरच अतिशतीची झुंज रेडे मालक अतिशय सुंदर झुंजी खरोखरच पाहायला मिळणार आहे.
लवकरात लवकर रेडे मैदानामध्ये आणायचे आहेत. ऊन वाढणार आहे, आपल्याला जोंब्या पाहायच्या आहेत. शेतकऱ्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी या जोंब्या भरवल्या जातात. या ठिकाणी देणगी आलेली आहे. उदयजी राजे पंचायत समिती दापोली सदस्य 510 रुपये, लक्ष्मण बामणे 101 रुपया, बाबू खोत दळकण 101 रुपया, रोहिदास करमळकर अंजारले 101 रुपया. या सर्व देणगीदारांचे आम्ही हार्दिक आभारी आहोत. या ठिकाणी दौलीचा रेडा राम गायकवाड यांचा आलेला आहे. या ठिकाणी सुंदर झुंज पाहायला मिळेल. या ठिकाणी सहयोगाने लांब राहून राहायचा आहे. जोंबी पाहायला मिळाली पाहिजे. झोंबी पाहायला मिळणार आहे. अतिशय सुंदर झोंबी. शेतकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या झुंज स्पर्धा भरवल्या जातात आणि अतिशय सुंदर रेडे चालवले जातात. त्यासाठी माननीय आमदार सूर्यकांतजी दळवी, त्याचप्रमाणे माननीय श्री भगवानजी घाडगे हे रेड्याच्या झुंज भरवतात. ठिकाणी शांतता ठेवायची आहे. अंतिम राहील. प्रेक्षकांनी गडबड गोंधळ न करता शांत राहायचं आहे. या ठिकाणी शिवसेना शाखा भुमडी तालुका दापोली रत्नागिरी या शाखेच्या वतीनं सालाबाद प्रमाणे यंदाही माननीय आमदार श्री सूर्यकांतजी दळवी व शिवसेना उपजिल्हा प्रमुख माननीय श्री भगवानजी घाडगे साहेब यांच्या विधवाने रेड्यांच्या भव्य सुंदर स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहे. या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. हे दोन्ही वेळे बाद करण्यात आलेले आहेत. पंच जे सांगतील तो निर्णय शेवट होईल. दुसरी झुंज होणार आहे. शिवाय रवींद्र चिंचगडकर दांडोली आणि उत्तम मत्स्यंग धांडोली
हा दोन रेडे मालकांमध्ये ज्या वेळांमध्ये ही युद्ध होणार आहे, मी दोन्ही रेल्वे मार्गाने विनंती करतो की काही लवकरात लवकर पुढाकार गाडी त्या ठिकाणी नारगोली रवींद्र चिंचगडकर नारगोली मंदनगड यांचा रेड्याचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. उत्तम मर्चंडे दानकुली यांनी आपला रेडा घेऊन त्वरित मैदानामध्ये हजर व्हायचा आहे. मंदनगड तालुका इतर सभापती हरिचंद्र शेठ कदम या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचे सुद्धा आम्ही हार्दिक आभारी आहोत. मंदनगड पंचायत समिती नवनिर्वाचित सभापती आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ माननीय हरिचंद्र शेठ कदम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शिवसेना भूमिका योग्य त्यांचं हार्दिक स्वागत आणि आपले अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. अरे मी इकडे आहे. अतिशय सुंदर झोंबी आपल्याला पाहायला मिळते आहे. शेतकऱ्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी या झुंज स्पर्धा भरवल्या जातात. रेडे कसे बालकतात आपल्याला पाहायला मिळतं. रेड्यांची जोडी कशी असावी आपल्याला पाहायला मिळते आहे. अतिशय सुंदर झोंबी लहानपण कीर्ती महान. व्हिडिओ शूटिंग वाल्यांना एक विनंती आहे, आपण लांब उभं राहायचं आहे. तर प्रेक्षकांना विनंती आहे की आपण उडवू नका. प्रेक्षकांनी शांतता पाळा. ओरडू नका. या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी या झुंज स्पर्धा भरवल्या जातात आणि आपल्याला पाहायला मिळत आहे झुंज. अतिशय सुंदर झुंज पाहायला मिळते आहे. या ठिकाणी नारगोली विरुद्ध दानकोली. या गावचे रेडे अतिशय सुंदर झुंज देत आहेत आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रेक्षकांनी नम्रतेची विनंती आहे प्रेक्षकांना की आपण शांततेचं सहकार्य करायचं आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान करून दाखवली आहे.
ठिकाणी पाहायला मिळते आहे. 10,000हून जास्त पब्लिक ही झुंज पाहते आहे. खरोखरच अटीतटीची झुंज पाहायला मिळते. आणि या भोमरी गावची एक छान आहे की या ठिकाणी झुंज सर्वांना पाहायला मिळतात. या ठिकाणी शांतता असते आणि अशी शांतता असावी. सर्व स्वयंसेवकांना एक विनंती आहे की आपण त्या रेड्यांची पाकड जास्त दौडू नये. आणि या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून संजय निकम, संजय घाडगे, सुद्धा स्वयंसेवक अतिशय सुंदर असं काम पाहत आहे त्या मैदानामध्ये. संजय घाडगे फारच आक्रमक वृत्ती करत आहेत आणि सुंदर अशी व्यवस्था त्या पब्लिक समोर करून देत आहेत. पब्लिकला जोडे पाहायला उत्साह निर्माण होत आहेत आणि ते खास मुंबईवरून या ठिकाणी आलेले आहेत. संजयजी घाडगे या ठिकाणी गेटवर जे उभे आहेत, संजय घाडगे यांनी गेटवर जे उभे आहेत त्यांना दूर उभं करून द्यायचं आहे. संजय घाडगे गेटवर जे उभे आहेत. अतिशय सुंदर झुंज या ठिकाणी पाहायला मिळते आहे. 10,000हून जास्त प्रत्येक या त्या मैदानामध्ये. सखूबाई सोनू घाडगे स्टेडियम, या सखूबाई सोनू घाडगे स्टेडियमवर अतिशय 10,000पेक्षा जास्त पब्लिक त्या ठिकाणी उपस्थित. प्रेक्षकांना नम्रतेची विनंती, आपण शांततेचं सहकार्य करायचं आहे. या ठिकाणी प्रभाकर जाधव, संजयजी घाडगे, संजय निकम, सुभाष राहटे, विलास राहटे यांनी, त्याचप्रमाणे पंढर महाडिक, उदय घाडगे, भाई घाडगे, उत्तम मर्चंडे यांचा रेडा अतिशय उत्तम झुंज देत आहे. उत्तम मर्चंडे यांचा रेडा अतिशय उत्तम झुंज देत आहे. त्याचप्रमाणे रवींद्र चिंचवडकर यांचा रेडा सुद्धा त्याला चांगली झुंज देत आहे. अतिशय सुंदर झुंज आपल्याला पाहायला मिळते आहे. या ठिकाणी दोन्ही मालकांचे कौतुक करण्यासारखं आहे. अतिशय सुंदर झुंज, प्रेक्षकांना अतिशय सुंदर झुंज पाहायला मिळते आहे. शेतकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या झुंज स्पर्धा भरवल्या जातात आणि आमचे आमदार सूर्यकांतजी दळवी, त्याप्रमाणे आमचे भगवानजी घाडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा भरवल्या जातात. आणि हे आपल्याला समोर हे चित्र दिसत आहे. हे पहा, 10,000हून जास्त पब्लिक या झोंबी पाहण्यासाठी या ठिकाणी अनेक मान्यवर सुद्धा या स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहे. प्रेक्षक अजून वाढत आहेत. अतिशय
आताची आम्हाला माहिती दिली आमचे रिपोर्टर ह्या दोन्ही रेल्वे मालकांनी आपापल्या रेल्वे जायचंय. त्यांच्या सर्व सहकार्याने आपापले रेल्वे जे आहेत हे ताबडतोब मैदानामध्ये घेऊन यायचं. हॅलो दुसऱ्या गटातली अंतिम झुंज आता होते. एक रेडा या ठिकाणी आलेला मैदान आलेला आहे. दुसरा रेडा जो आहे तो मैदान यायचा आहे. आपण ताबडतोब दुसऱ्या रेडे मैदानी गण्याच्या इथं कुठं आहे लाल 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 शांततेचं सहकार्य करायचं आहे. नरेश महाडी गणेश कदम आपल्याला आला. गणेश कदम थोडा आलेला आहे माझ्यामध्ये. आपण गेलो थोडा गणेश कदम आपण सत्काराचा कार्यक्रम आता त्यांचा रेडा विजयी झालेला आहे. त्याची प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. या मंडळाच्या कार्यकर्त्यांना एक नम्रतेची विनंती आहे की आपण ही झोंबी पाहिल्याच्या नंतर रत्नागिरी यांच्यावरून 500 रुपयाची देणगी मिळाली आहे. त्यांचे सुद्धा आम्ही आर्थिक आभारी आहोत. कलानगर यांना विनंती आहे की आपण आपला रेडा घेऊन त्वरित मैदानामध्ये हजर व्हायचं आहे. गंगाराम पिंपळकर विषयी याने ताबडतोब धोरणीचे तत्परेला ते जास्त वाढू नका. माननीय प्रदीप घाडगे आणि माननीय प्रकाश चर्वेकर यांनी आपापले वेळ घेऊन ताबडतोब मैदानात या. प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे. आपण शांततेचे सहकार्य करायचं आहे. आपल्याला सुंदर झुंज पाहायला मिळणार आहे. दोन्ही रेडे कोल्हापूर, महाड, रायगड, खेड, चिपळूण इकडून जिंकून आलेले रेडे आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही बघा बागे बघा साहेब त्याला कोण आहे तिथे त्या ठिकाणी वेळवी प्रकाश पडवेकर वेळवी कलानगर यांच्या रेड्याचं आगमन झालेलं आहे. मैदानामध्ये प्रकाश पडवेकर वेळवी कलानगर यांच्या रेड्याचं आगमन झालेलं आहे. प्रदीप घाडगे पिंडोली कोण माहिती बरोबरच पडेल. तो बरोबर त्याला माहिती आहे इकडे कुठला शोधार तिथे आहेत ना जास्त शोध आहे. बरोबर त्याचा पण अटॅक चांगला आहे ना कोणाचा ह्याचा पण ह्याचाच प्रवेश बाजूला प्रवेश मंडळी बाजूला
प्रवीण चाराची मंडळ या बायकाला आघाडा होते हे मला वाटतं झाड चुकवायच्या हिशोबात आहे ना सगळी गाडी जोडायला होते अतिशय सुंदर झुंज पाहायला मिळेल. प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे आपण कोणी कोणाला इशारा करण्याची गरज नाही अजिबात. कोणी कोणाला इशारा करू नका. लढा मैदानात होते लढा मैदानात होते लढा मैदानात दोन्ही सोडून द्या. दोन्ही कडच्या मंडळी आपण वेगळे सोडून द्या. प्रकाश पडवे प्रदीप घाडगे हे सोडून द्या. सोडा ना तिथे माहिती अतिशय सुंदर झुंज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. सुंदर झाड कसरतीची झाड रेडी मालकांची मेहनत आडवे कशाला सुंदर झुंज. प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे मैदानामध्ये प्रेक्षकांनी मैदानामध्ये कुणी उतरू नये. स्वयंसेवकांनी मैदानातील प्रेक्षकांना बाहेर काढायचे आहे. दोन्ही रेल्वे मालकांनी संयम राखा. ठेवा स्वयंसेवकांनी संयम ठेवा. वेगळा झुंज होऊ द्या. तुम्ही काय करायची गरज नाही अजिबात. विक्रम चेतनचा पार्टनर सर्वांनी शांतता नका होऊ नका. आपल्या झुंज पाहण्यात आता आहेत. अतिशय सुंदर झुंज या ठिकाणी पाहायला मिळते आहे. पहिल्या टकलीमध्ये वेगवेगळे आहेत. लक्षात घ्या त्या सहाव्या वेळ लागेल जरा. झुंज अतिशय टेक्निकली होणार आहे. प्रकाश पडवेकर धावण्याचं कारण नाही आहे. ही पद्धत असते वेळेला कुठे काढायची. वाटलं तुम्ही तुमच्या वेळा पुढे करा टाकलं. असं काय लागलं असं तुम्ही चालवून फिरवा. असं गैरसोय करण्याची गरज नाही. तुम्ही अजिबात कुणी गैरसोय करू नका. अतिशय चांगली गुंड होती. गाडगे भाजला तुम्हाला तिथे गाडगे भाजला.
काही कोणी करू नका. या ठिकाणी अतिशय सुंदर झुंज पाहायला मिळते आहे. प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे, कोणीही गडबड गोंधळ करू नये. विजय घाडगे तुमच्याकडे जातो तुम्ही पाहिजे. विजय घाडगे तिकडे जातो. संजय निकम कोणी निमित्त होऊ नका. काय होतं ते होऊ दे. काय इकडे येतोय. अरे बाबा नाही शूटिंग करत तुझी. हॅलो हॅलो. मी प्रकाश जगेच्यासाठी पुढे तुमच्या वेळेला आपल्या स्टार्टिंगला पुढे करा. आपल्याला कुठल्याही प्रकार संस्था असेल तर तुम्ही तुमच्या वेळेला काठी घेऊन पुढे करा. संजय निकम स्वयं पाहा. तरी बाजूला प्रेक्षकाने मैदानामध्ये यायचं नाही. स्वयंसेवकांनी प्रत्येकानं बाहेर काढायचं आहे. अतिशय सुंदर झुंज त्या ठिकाणी पाहायला मिळते. प्रेक्षकांना नम्रतेची विनंती, आपण शांततेचं सहकार्य करा. म्हणजे झालं झुंज प्रदीप घाडगे आणि प्रकाश खडवेकर यांच्या रेड्यांमध्ये होत आहे. अतिशय सुंदर झुंज. वेळवे पिटडोली या गावांचे रेडे आहेत. खरोखरच नावाच दिले रेडे. शेतकऱ्यांची मेहनत, मालकांची मेहनत कशी असते पाहायला मिळते. ओरडू नका प्रत्येकाने. चलन कसली हे पहा, प्रत्येकाने सुरक्षित ठिकाणी बसून घ्यायचं आहे. ट्राफिक होतं कलानगर यांचा रेडा एकामेकाला बल लावून
वजन झुकलं. एकामेकाला बल लावून अतिशय सुंदर असे झुंज देत आहेत हे दोन्ही एरडे. या भोंगडीच्या सकुबाई सोनू घाडगे या स्टेडियमवर 15,000पेक्षा जास्त प्रेक्षक हे झुंज पाहत आहेत. प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे, मैदानातून बाहेर जायचं आहे. स्वयंसेवकांनी प्रेक्षकांना बाहेर काढायचे आहे. संजय घाडगे कुठे असतील? प्रेक्षकांना बाहेर काढायचं आहे. अतिशय सुंदर अशा जोड्या पाडून भोमडी गावचे सरपंच राजेंजी घाडगे यांनी ही शेवटची झुंज कशी फायनल आपल्याला चांगली पाहायला मिळेल आणि खरोखरच बघायला अतिशय आनंद वाटत आहे. पाहण्यासाठी शेवटची झुंज कशी असावी त्या सकुबाई सोनू घाडगे स्टेडियमवर 20,000पेक्षा जास्त प्रेक्षक या झोंबीचा आनंद लुटत आहेत, या झुंजीचा आनंद लुटत आहेत आणि झुंज पाहायला अतिशय नामवंत व्यक्ती या ठिकाणी इथे हजर आहेत. तरी त्या सर्वांचे सुद्धा आम्ही हार्दिक आभार मानतो. अतिशय सुंदर झुंज पाहायला मिळते. दोन्ही एरडी प्रेक्षकांना एक नम्रतेची विनंती, आपण शांततेनं ही झोंबी पाहायची आहे. झुंज
या झुंजीमध्ये दोन्ही हिरडे रक्तबंबाळ अटीतटीची झुंजही पाहायला मिळते या ठिकाणी. तर वेळ त्याचप्रमाणे प्रदीप घाडगे बिजोळी यांच्या रेड्यामध्ये ही झुंज होत आहे. हा अटीतटीचा अंतिम सामना आपला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक आहे 5,000 रुपये, द्वितीय पारितोषिक आहे 4,000 रुपये, प्रथम पारितोषिक आहे 5,000 रुपये श्री सुनील जाधव चिरसोली तालुका दापोली रत्नागिरी यांच्या सौजन्याने कैलासवासी सीताराम जाधव पंचायत समिती सदस्य यांच्या स्मरणार्थ. द्वितीय पारितोषिक 4,000 रुपये श्री गणपत जाधव अध्यक्ष ग्रामस्थ मंडळ खरवटे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी यांच्या सौजन्याने मिळणार आहे. ही प्रेक्षकाने ही नोंद घ्यायची आहे. हे दोन्ही एरडे अतिशय सुंदर झोंबी आणि ही या स्पर्धेमध्ये ज्या जोड्या पाडल्या जातात आणि त्या जोड्यांचं काम आमच्या गावचे सरपंच राजेंद्र घाडगे हे करत असतात आणि खरोखरच फायनलला कशी चांगली जोडी निघेल आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना चांगली झुंज पाहायला मिळेल ही सेवा उपलब्ध करणारे माननीय आमच्या गावचे सरपंच राजेंद्र घाडगे यांनी ही खरोखरच रंजनबाई आपण स्टेजवरला रंजनबाई असं नियोजन केलेलं आहे आणि ही आपल्याला सुंदर अशी झुंज पाहायला मिळते. प्रदीप घाडगे बिजरोली, प्रकाश पडवेकर वेळी यांच्या रेड्यामध्ये पाहायला मिळते आहे. अतिशय उत्साह प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतो आहे की खरोखरच पैसे वसूल झालेले आहेत. स्वतःच्या खर्चाने आलेले प्रेक्षक एवढ्या उन्हातून सुद्धा ही झुंज पाहायला 15,000हून जास्त प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आणि हीच भोवडी गावची शान. आणि झोंबी कशी असावी, झोंबी कशी असते, अंतिम झुंज कशी असते हे राजन घाडगे यांनी मला वाटतं या ठिकाणी सर्वांचे वडापाव सुद्धा संपलेले असतील, पाणी सुद्धा मिळत नसेल, परंतु खरोखरच ही झुंज पाहून त्यांची भूक सुद्धा हरवलेली आहे. या ठिकाणी मला वाटतं 15पेक्षा जास्त कॅमेरामॅन या ठिकाणी या मैदानात उपस्थित आहेत आणि ते
सुद्धा चांगल्या प्रकारे आनंद लुटत आहेत. अशी झुंज त्यांना प्रथमतः या मैदानामध्ये दिसत आहे. मध्ये ती लक्ष ठेवायचं आहे. दोन्ही रेडे या ठिकाणी प्रदीप घाडगे यांचा रेडा विजयी झालेला आहे. प्रदीप घाडगे पिचडोली यांचा रेडा अंतिम स्पर्धेमध्ये विजयी झालेला आहे. सुंदरराज संजय या ठिकाणी झालेला आहे आणि आपण साऱ्यांनी बोबडी देवगड या ठिकाणी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहायचा. बोबडीचे